नमस्कार. आज शुक्रवार 24 तारीख. आपण रात्री केलेल्या बातमीत 2000 क्युसेकचा उजनीतून विसर्ग सोडण्यात येत होता. मात्र तिथंच आपण सांगितलं होतं की तो टप्प्याटप्प्याने रात्रीतून वाढवण्यात येणार आहे. उजनीतून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. याचे मुख्य कारण काय आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व ATN मराठीवरील बातम्या आवडत असतील तर बातमीला निश्चितपणे लाईक करा. तर उजनीत येणारी सध्याची आवक 1875 क्युसेक्स आहे. मात्र उजनीत वर झालेल्या पावसाची नोंद ही 35 मिलीमीटर झालेली असून सध्या उजनीतून कॅनलमध्ये 300 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर वीज निर्मितीचा विसर्ग हा बंद करण्यात आलेला असून या अगोदर उजनीतून रात्री 2000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता. तो रात्री 9 वाजता 5000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. पहाटे 3:30 वाजता तो 15000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत होता. पहाटे 4:30 वाजता तो 20000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. नदी पात्रामधील विसर्गात धरणावरील पावसाच्या प्रमाणावर वाढ होण्याची अथवा घट होण्याची शक्यता असल्याचे वरील सूत्राकडून माहिती मिळत आहे. तसेच सीना कोळेगाव धरणामधून जो 1800 क्युसेकचा विसर्ग सुरू होता तो सीना नदी पात्रामध्ये आता वाढवण्यात आलेला असून तो 2100 म्हणजे 2100 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे. पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.